एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येते। डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळा इथल्या मतदान केंद्रामध्ये एक ईव्हीएम मशीन बंद पडलेले आहे। अगदी सकाळपासूनच हे मशीन बंद आहे मतदान केंद्रावर। यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर मतदानाला सुरुवात झाली, मात्र तेव्हापासूनच या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये एक मशीन बंद पडले आणि त्यामुळे नागरिकांचा खोळंबा झालाय। आता हे मशीन दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। आज कल्याण डोंबिवली या ठिकाणचं सुद्धा मतदान पार पडतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये काहीसा बिघाड झालाय आणि त्यामुळे ते मशीन बंद असल्याचं कळतंय। त्यामुळे या नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण सध्या पाहायला मिळालंय आणि काहीसा गोंधळ सुद्धा या वातावरणामध्ये पाहायला मिळतोय। तर आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य आहेत डोंबिवली पूर्वेमधली। त्या ठिकाणी मंजुनाथ शाळा इथल्या एका मतदान केंद्रावरचं ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर या सगळ्या मतदारांनी रांगा लावल्या होत्या मतदान करण्यासाठी, मात्र त्याआधीच ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे त्यांचा खोळंबा झालेला आहे। बराच वेळ त्यांना त्या ठिकाणी ताटकळत उभं राहावं लागलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून। अभिजित, काय सांगाल, या ठिकाणी मतदान केंद्रावरचं ईव्हीएम मशीन बंद पडलंय, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? आज सकाळीच मतदानाला डोंबिवलीमध्ये सुरुवात झाली होती। डोंबिवली पूर्वेकडील जी मंजुनाथ शाळा आहे, या मंजुनाथ शाळेमध्ये एक मशीन आहे, ते मशीन बंद पडल्याची सकाळीच माहिती मिळाली नागरिकांना। सकाळपासूनच या मतदार केंद्रावर रांगा होता। यानंतर या ठिकाणी आणखी एक मशीन आणली गेली होती, मात्र तीही बंद असल्याची माहिती, प्राथमिक माहिती येथील नागरिकांनी दिली आहे। याबाबत या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण कल्याण डोंबिवलीमधून पाहतोय। डोंबिवलीमध्ये आणि कल्याणमध्ये आज मतदान पार पडतंय आणि या ठिकाणी मंजुनाथ शाळा इथल्या मतदान केंद्रावर एक मशीन बंद पडलंय आणि त्यामुळे या सगळ्या नागरिकांनी व्हायरल करा। 6:30 पासून लोक लाईन उभी आहे। अर्धे राहतील लोक, अर्धे निघून गेले। 7 वाजल्यापासून सकाळपासून अद्याप चालू नाही, मशीन बंद आहे आणि लोक सकाळी 6 पासून लाईन लावून बसले आणि त्यांचे हाल झाले। 132 ना 133। तर आपण पाहतो या ठिकाणी मतदारांनी संताप व्यक्त केलेला आहे या सगळ्या प्रशासनाच्या यंत्रणेच्या कामकाजावर। सकाळी 6:30 वाजल्यापासून लोक या ठिकाणी रांगेत उभे असल्याचं या काकांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, मात्र अद्यापही हे मशीन सुरू झालेलं नाहीये। त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागलं। फोटो घ्या पहिले, आणि व्हायरल करा। 6:30 पासून लोक लाईन उभी आहे। अर्धे राहतील लोक, अर्धे निघून गेले। 7 वाजल्यापासून सकाळपासून अद्याप चालू नाही, मशीन बंद आहे आणि लोक सकाळी 6 पासून लाईन लावून बसले आणि त्यांचे हाल झाले। 132 ना 133 खोली नंबर 2 मंजुनाथ शाळा। मशीन सकाळपासून अद्यापही चालू नाही। अधिकारी सांगतात ते चालू आहे मशीन। येतो अख्ख्या एरियात म्हणे फक्त 2 इंजिनियर आहेत। लोकसभा कालवा आहे। अगदी सकाळी मतदान सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत अगदी 1.5 तास झालेला आहे, तरी सुद्धा हे मशीन अद्यापही सुरू झालेलं नाहीये। त्यामुळे या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभं राहावं लागतंय।